हां इकडे दादा आपले आहे सरून आता दादा इथं आता पहा ताई टायगरचे बोर्ड लावलाय बघा. तिथून खाली गुफा आहे. गुफा पाहून या टायगरची. खाली कॅफे रेस्टॉरंट आहे. गुफा पाहून परत वरती यायचं आपल्याला. या इकडे. माझे बाकीचे व्हिडिओ तुम्ही महाबळेश्वरचे बघितलेच असतील, तर आता आपला हा लास्ट व्हिडिओ आहे. तर यामध्ये आम्ही जाणार आहोत पाचगणी. आता महाबळेश्वरला उतरल्यानंतर बसस्टँडला पाचगणी जायचं कसं, तर आपल्याला इथं बस सेवा उपलब्ध आहे. तर आपण इथे बसने पाचगणी जाणार आहोत आणि पाचगणी गेल्यानंतर बसस्टँडला उतरल्यानंतर तिथून आपल्याला थोडेच अंतरावर आपल्याला जिथे आपल्याला ज्या प्लेसवरती आपल्याला गुफा बघायचं आहे तिथे आपण जाणार आहोत. तुम्ही तिथे चालत देखील जाऊ शकता किंवा तुम्ही टॅक्सी करू शकता. तिथे आम्हाला कुठेही रिक्षा तर दिसली नाही, पण तुम्ही चालत देखील जाऊ शकता. आणि जर तुमची स्वतःची कार असेल तर एकदम बेटर. शॉर्टकट रस्ता देखील आहे, तर आम्ही चालत गेलेलो आणि शॉर्टकट रस्ता देखील आम्ही तो फॉलो केला, तर त्याच्याने तुम्ही जाऊ शकतात. चालत गेल्याने आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतात. आपण लोकांशी संवाद पण साधतो. कोणती वस्तू म्हणजे कुठे आपल्याला जायचं आहे ते देखील आपण संवाद साधतो. तर पाचगणी तिथं पोचल्यानंतर त्या प्लेसवरती पोचल्यानंतर आपण इथे पाचगणीला आपल्याला नयनरम्य लँडस्केप, हिरवळ आणि आल्हाददायक हवामानासाठी ओळखले जाणारे पाचगणी हे नैसर्गिक सौंदर्य आणि वसाहती आकर्षण यांचे परिपूर्ण मिश्रण आहे. घोडेस्वारीसाठी हे उत्तम लँडस्केप आहे. पाचगणीला कोणत्या महिन्यामध्ये यायचं, तर पाचगणीला हे आपण हिवाळ्या महिन्यात येऊ शकतो. ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिन्यात आपण इथे येऊ शकतो. इथे 2-3 मूवीची शूटिंग देखील झालेली आहे. राजा हिंदुस्तानी या मूवीची शूटिंग देखील इथेच झालेली आहे असं तिथे जे घोडेस्वारी असतात ते सांगत होते. आणि तिथे आपण जे पालनपूर खेत असं गाव म्हणतो ते पालनपूर गाव देखील त्यांनी आम्हाला दाखवलं. पण ते खरंच आहे की नाही हे मला माहीत नाही, पण ते जे घोडेस्वारी असतात ते सांगत होते. महाबळेश्वरला खूप छान असं हिरवळ वातावरण आहे. तिथे फोटोशूट करण्यासाठी देखील खूप छान प्लेस आहेत. तिथे आपल्याला पारसी पॉईंट देखील बघायला मिळतो, इको पॉईंट बघायला मिळतो. बरेच सारे महाबळेश्वरला गेल्यानंतर पाचगणी, प्रतापगड असे सगळं आपल्याला बघायला मिळते. तर एकदा टुरिस्ट प्लेस म्हणून आपण तिथे जाऊ शकतो आणि तिथे बघू शकतो. तुम्ही आधीचे माझे व्हिडिओ देखील बघू शकता. तिथे महाबळेश्वर, प्रतापगड यांचे मंदिर, खोरे, कृष्ण खोरे हे सगळे मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. तर तुम्ही तिथे जाऊन देखील बघू शकता. इथे मध्ये आपण पुढे गेल्यानंतर तिथे आपल्याला गुफा मिळतो. ते गुफाच्या खाली एवढा थंडावा आहे. तर तिथे एक रेस्टॉरंट देखील आहे. तिथे महादेवाचं मंदिर देखील आहे. तर तिथे स्वामी समर्थाचा एक फोटो देखील ठेवण्यात आलेला आहे. तर हा लेक आहे. लेकवरती देखील आपण तिथे जाऊ शकतो. हे घोडेस्वारी आपण तिथे टुरिस्ट जे येतात ते हे घोडेस्वारी करतात. तर तिथे आपण ज्यांना घोडेस्वारी करायचं असतं ते देखील इथे जाऊ शकतात. तर हे जेवढे प्लेस आम्हाला दाखवले 9 पॉईंट आम्हाला दाखवण्यात आले, तर तिथे सगळे ते उल्लेख करत होते की राजा हिंदुस्तानी मूवीची शूटिंग इथं झालेली आहे. पुढचं जर आहे इथेच त्याचं व्हिडिओ शूटिंग झालेली. तर इथे आता आपण गुफामध्ये जात आहोत. तर गुफामधून आपल्या आतमध्ये जायचं आहे. तर आपण जेव्हा तिकडनं बघतो, मागच्या साईडने बघतो, तर इथे आपल्याला काहीच दिसणार नाही. जेव्हा आपण त्या प्लेस जवळ येतो तेव्हा आपल्याला हे सगळे प्लेस वगैरे दिसतात. तर इथं आरामात जायचं आहे कारण खाली दरी आहे, जंगल खूप दाट आहे. तर फोटोशूटसाठी देखील खूप छान आहे. एवढा छान थंडावा आहे, असं वाटेल सगळं जेवण वगैरे घेऊन आपण तिथं जाऊ शकतो. इतकं सुंदर तिथे आपल्याला वाटत असते. फिरण्यासारखं आहे महाबळेश्वर. तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करायला हवे. तिथे जागा थोडीशी कमी असल्यामुळे व्यवस्थित आपल्याला हात पकडून वगैरे व्यवस्थित जायचं आहे. तिथे तशी दोरी वगैरे दिलेली असते, ते देखील आपण पकडू शकतो. रॉड देखील असतात, ते देखील आपण पकडून खाली जाऊ शकतो. तर तुम्ही बघू शकता तर खाली खूप अंधार वगैरे पण आहे. तिथे आपण गेल्यानंतर आपल्याला तिथं दिसेलच. तर तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर नक्की करा, सबस्क्राईब नक्की करा. इथे एवढा थंडावा आहे की तिथे भजी वगैरे सुद्धा मिळते, चहा मिळते. तर आम्ही चहा तिथून घेतलेली. तिथं काहीही लोक जेवण्यासाठी बसलेले. जेवण्यासाठी म्हणजे तिथं खूप सारं नाही मिळत, तर तिथे भजी वगैरे असं स्नॅक्स वगैरे आपल्याला मिळून जाईल. तर तिथे तुम्ही खाऊ शकतात, थोडा वेळ बसू शकतात. खूप शांततेचं वातावरण आहे. तिथे तुम्हाला कसलाही आवाज येणार नाही, दगदग वाटणार नाही. तर तुम्ही इथं एकदम शांततेत बसू शकता.
ते गुफा आपण आतमधून देखील फिरू शकतो. तिथे महादेवाची मूर्ती आहे ती देखील आपण बघू शकतो. तुम्ही बघू शकता. पाचगणी हे समुद्रापासून उंचीवर असल्यामुळे त्याला हिल पॉईंट म्हणतात. तिथे आपण उंचीवर जाऊन खालचे नजारा आपण बघू शकतो. खूप सुंदर असा आपल्याला दिसतो. तर इथे बघा छान असं लाकडी टेबल्स बनवले आहेत. या टेबलवरती देखील खूप सुंदर वाटतं. शांतता खूप आहे. तर जास्त गर्दी देखील राहत नाही. तर जे येतात ते पटकन बघून देखील चालले जातात. तर या साईडला एक आपली स्वामी समर्थाची फ्रेम देखील आहे. तर तिथे आपण नमस्कार वगैरे करून ते पुढे जाऊ शकतो. आणि तिथे आपल्याला जे गुफाच्या खाली अजून जायचं असेल बघायला महादेवाच्या मूर्तीचं, तर इथून आपण खाली या रस्त्याने जाऊ शकतो. तर तिथे आपल्याला 20 रुपीज द्यावे लागतात. पर हेड 20 रुपीज असतात. लहान मुलांचे नसतात. तर इथे बघा महादेवाची मूर्ती आहे आणि तिथे जे फ्रेम वगैरे बनवलेली आहेत, जे स्टॅच्यू बनवले आहेत, जे वाघाचे सिंहाचे स्टॅच्यू बनवलेले आहेत, ते आपल्याला असं वाटेल की ते खरोखरच आहेत. पण ते रेखाटलेले खूप सुंदर आहे. त्यानंतर बाहेर निघाल्यानंतर आम्ही इथं चाट घेतलेला तुम्ही बघू शकता. तर तिथे आपण 30 रुपीजचा चाट घेऊ शकतो आणि खाऊ शकतो. तिथे बरेच जण काय काय विकायला आलेले असतात. तर तिथे फिरण्यासारखं खूप आहे. तर नक्कीच तुम्हाला आवडेल फिरायला आणि फोटोशूट करायला देखील आहे. तुम्हाला जर सवारी करायची असेल तर सवारी करू शकतात. महाबळेश्वरला आम्ही 3 दिवस स्टे केला. ते मध्ये महाबळेश्वर हे साताऱ्यामध्ये आहे आणि तिथे आम्ही 3 दिवस स्टे केल्यानंतर प्रतापगड, महाबळेश्वरचे मंदिरं आणि पाचगणी असे हे 3 गावं आम्ही केले. शहर छान आहे. तिथले मार्केट वगैरे देखील छान आहे. थंडाचं ठिकाण आहे. आता आम्ही परत जात आहोत. तर आमची बस ही 5:30 वाजता आहे. सकाळी आम्ही पाचगणी जाण्यासाठी 9 वाजता निघालेलो. तर तिथं 3 वाजता आम्ही घरी आलो आणि महाबळेश्वरला आलो रूमवरती आणि त्यानंतर 5:30ची आमची बस होती ती 6 वाजता आली. तर पनवेलसाठी होती ती बोरीवली बस होती. तर तुम्ही देखील मुंबईवरनं जात असाल तर बसने नक्की जा. आणि जर माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.